नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे चवळीच्या शेंगांची रस्सा भाजी पाहणार आहोत। अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने ही चवळीच्या शेंगाची रस्सा भाजी इतकी चवदार होते की आपण 2 चपात्या याबरोबर सहज संपवू शकतो। शिवाय लहानापासून मोठ्यापर्यंत हे अगदी आवडीने खातात। चवळीच्या कोवळ्या शेंगा तशा जरी खाल्ल्या तर त्या अगदी स्वादिष्ट अशा लागतात आणि लहानपणी आम्ही सगळेजण ह्या कच्च्या खायचो। तर आपण ही भाजी अतिशय झटपट पद्धतीने येथे अगदी गावाकडच्या रेसिपी प्रमाणे बनवणार आहोत। त्यासाठी येथे मी पावशर चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम आपल्याला हे शेंगा व्यवस्थित अशा यामध्ये ज्या निबार शेंगा आहेत त्याची फक्त आपल्याला चवळी बाहेर काढून घ्यायची आणि जे टर्पल आहे ते टाकून द्यायचं आहे। ते भाजी करता आपल्याला वापरायचं नाही। या पद्धतीनेच आपल्याला सर्व शेंगा येथे अगदी व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आणि फक्त यामधले चवळीचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने येथे मी 2 शेंगा छान अशा निवडून घेतल्या आहेत। त्यामध्ये एवढे चवळीचे दाणे निघलेले आहेत। आता ज्या कोवळ्या शेंगा आहेत त्याचे फक्त आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण चवळी शिजवतो तेव्हा हे शिजलं जातं। याचं टर्पल आपल्याला फेकून द्यायचं नाही। या पद्धतीने सर्व चवळी एका वाटीच्या प्रमाणात येथे माझी व्यवस्थित अशी निवडून झालेली आहे। हे पहा, येथे जे निबार शेंगा होता त्यामधली चवळी बाहेर काढून घेतली आणि ज्या कोवळ्या शेंगा होत्या त्या तोडून घेतल्या। वाटण्यासाठी येथे मी 9 हिरव्या मिरच्या झणझणीत अशा काढून घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या तिखटानुसार काढून घ्या। कोथिंबीर धुवून घेतली, लसूण पाकळ्या 20 येथे सोलून घेतले आहेत। 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। एवढं वाटण आपण येथे काढून घेतलं। चवीप्रमाणे मीठ 1 चमचा येथे काढून घेतलं। आता सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 4 पळ्या तेल घातलं। तेल छान तापल्यानंतर 1 चमचा मोहरी यामध्ये घातली। मोहरी छान तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत। जिरे छान फुलल्यानंतर गावाकडच्या पद्धतीने येथे मी 4 लसूण पाकळ्या कट करून घेतल्या, त्या फोडणीमध्ये घालून घेऊया। भाजीला छान कलर येण्यासाठी 1 चमचा हळद पावडर यामध्ये घालून घ्यायची। आता एवढी फोडणी तयार झाल्यानंतर आपल्याला धुवून घेतलेल्या चवळीच्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। चवळीच्या शेंगा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायच्या। आता छान तेलामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिटाकरता व्यवस्थित अशा ह्या परतून घ्यायच्या आहेत। परतून घेतल्यामुळे चवळीच्या शेंगा लवकर अशा मऊ होतात आणि झटपट अशा शिजल्या जातात। आता कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करायची। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे भाजी अजून चविष्ट बनते आणि वासही छान येतो। आता हे सर्व व्यवस्थित परतून घेतलं। यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ लगेच घालून परतून घ्यायचं आहे। मीठ येथे परतून घेतल्यामुळे आपली चवळी अजून अशी चविष्ट आणि खाताना अजिबात अळणी लागत नाही। आता सर्व व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर तुम्ही येथे पाहू शकता चवळीच्या शेंगा छान अशा मऊ झालेल्या आहेत। आता हे सर्व व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। आता चवळी शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। हे पहा, येथे मी 1 मोठी वाटी पाणी घालून घेतलं। आता भाजीचं वाटण येथे करून घेणार आहे। त्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि घेतलेले सर्व शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं याचं ओबडधोबड वाटण करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं पाणी घालून याची या पद्धतीने पेस्ट आपल्याला येथे करून घ्यायची आहे। येथे आपल्या चवळीच्या शेंगा छान अशा शिजत आहेत। आता वाटणामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर सर्व वाटण आपल्याला चवळीच्या शेंगामध्ये घालून घ्यायचं आणि या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने शेंगदाण्याचं वाटण घातल्यामुळे ही अगदी सरभरीत अशी भाजी आपली चवळीची येथे तयार होते। हे पहा, याला एक मोठी उकळी आणून घ्यायची आहे। या पद्धतीने 1 उकळी आल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस येथे मंद करून घ्यायचा। मंद गॅसवर आपल्याला ही चवळी कमीत कमी 10 मिनिट व्यवस्थित अशी शिजून घ्यायची। आता 5 मिनिटांनंतर पहा, अगदी व्यवस्थित सरभरीत असा आपला रस्सा गावाकडच्या पद्धतीने येथे तयार झाला। ही रस्सा भाजी इतकी चविष्ट होते की याबरोबर तुम्ही भाकरी चपाती 2 सहज अशा खाऊ शकता। गावाकडे ही रस्सा भाजी हमखास केली जाते।
अगदी चविष्ट आणि अप्रतिम चवीची ही गावरान पद्धतीची रस्सा भाजी आहे। याबरोबर तुम्ही भाकरी, चपाती आणि खिचडीबरोबर ही भाजी नक्की खाऊ शकता। तर येथे आपल्या शेंगा व्यवस्थित अशा शिजून झाल्या। एवढा रस्सा येथे मी ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। तसंच सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे। तर नक्की करून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा। एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।